रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। Ram
सगळ्या घ्यायच्या कुठल्या हा हा काहीतरी म्हणा की श्रीराम जय राम जय जय राम 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 राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम श्रीराम जय राम श्रीमती दे आराज मोरे दुःख वगे देशांतरा पाठवी ये रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु कोशवी ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचे जनी जन्मनामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कारच्या ब्रह्म चैतन्यम करता दुःखहरता वार्ताविनाशी गोपालयामि सर्वाणि सुन्दराणि गोराजे गन्धीधके मानवताभराजे जय देव जय मंगलमूर्ति मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय रत्नकलिमलया चुलगोरी कुमारा चंदनाची कोटी मुकेश्वरा मेरे गणिता मुकुट शोभो डोबरा करुण देव गोरे करनी धागया जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे
एक मिनिट काका. सद्गुरु पाय दोनी श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा विराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय राम, जय श्री राम. ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगीराज माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. गुरुदेव दत्त भगवंता प्रसन्न महात्मा. हो हां कट करा. नमस्कार मित्रांनो, माझ्या VP+ बारामती या यूट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत तुमचं सहर्ष स्वागत करतोय. हे पाहू शकता पाठीमागं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा रथ आहे. आज आपल्या पाहुणेवाडी गावातनं ही पालखी पुढं प्रस्थान करत गोंदवलेकर महाराजांचे दर्शन तिकडे जाणार आहे. अहिल्यानगर अहमदनगरमधनं ही पालखी निघाली. गेले 4-5 दिवस झाले हे दिंडी पायी प्रवास करतात. हे सर्वजण भक्तजण बघू शकता. तर आज आपण त्यांना विचारणार आहे, जी दिंडी प्रमुख आहे त्यांना आपण आज विचारणार आहे की हा तुमचा प्रवास कधीपासून सुरुवात झालेली आहे किंवा ही तुम्ही किती सालापासून करताय, ह्या सगळ्या गोष्टी. तर पुन्हा एकदा आपण सर्वांनी बोलूया. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. जय श्रीराम. नमस्कार. या ठिकाणी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा दिंडी सोहळा गेल्या 24 वर्षापासून चालू आहे. दिंडीचे चालक रिंगणेताई आणि सुंदरास रिंगणे हे आहेत.
त्यांना मार्गदर्शक म्हणून संत रजचरण छगन महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण धनंजय महाराज क्षीरसागर म्हणजे मी स्वतः, आमचे भाचे मागे प्रसाद रिंगणे देवा असणारं सर्व भक्त मंडळी ते आहे. प्रत्येक वर्षी नामघोषामध्ये आणि नामाला महत्त्व देणारी ही दिंडी आहे. नामाचं महत्त्व काय तर गोंदवलेकर महाराजांकडून आपल्याला कळतं, जिथे नाम तेथे माझा प्राण असं महाराज म्हणतात. त्या तत्वाला अनुसरून ही दिंडी दरवर्षी चालत असते. आज 24 वर्ष पूर्ण झाली. या दिंडीमध्ये सर्व भक्त स्वयंस्फूर्तीने येतात. त्यांना कुठलाही अद्यापर्यंत त्रास झालेला नाही. भरपूर मंडळी गोंदवल्यापर्यंत जाण्यापर्यंत कमीत कमी 300 भक्तवर्ग यामध्ये हजर असतं. अन्नदान प्रत्येक ठिकाणी होतं. ही दिंडी 4 तारखेला अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर, आज त्याला अहिल्यानगर असं आपण म्हणतो, पाईपलाईन रोड श्रीराम चौकातून ही निघालेली आहे आणि 12 तारखेला ही गोंदवल्यामध्ये मजल दर मजल करीत प्रत्येक मुक्कामातून पोहोचते. प्रतिदिवशी वेळोवेळी या सर्व मंडळींना चहा पाणी नाश्ता अन्नदाते भरपूर अन्नदान करतात. रस्त्यामध्ये सर्वांचं सहकार्य भेटतं. महाराष्ट्र हा आपला संतांची भूमी आहे आणि संतांची पायी हा माझा विश्वास या तत्वाप्रमाणे या सर्व मंडळींचा प्रवास चालू असतो. नामावरती विश्वास ठेवून ही सर्व मंडळी चालली असते आणि चालताना कुठेही नामस्मरण बंद होत नाही. श्रीराम जय राम जय जय राम हे आराध्य आहे आणि रामाला मानून सर्व चालणारी ही मंडळी आहे. गोंदवलेकरांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गावरतून ही सर्व मंडळी नामस्मरण चालत असते. यामध्ये कैक लोकांचे अनुभव आहेत की त्यांना जे अशक्य होतं आणि ते त्यांना प्राप्तही झालं, असे अनुभव या मंडळीमध्ये आहेत आणि म्हणून ही मंडळी दरवर्षी या ठिकाणी दिंडीबरोबर चालत असते. नामाचा अनुभव घेऊन पाहणारी मंडळी यात आहे आणि म्हणूनच सर्व संत मंडळींनी सांगितलेलं नामाचं महत्त्व त्यालाच आपण महत्त्व देऊन आपण या दिंडीबरोबर चालत असतो. मी करता करविता असं काही नाही, याच्यामध्ये सर्व सारखे आहेत. चालक म्हणून रिंगणेदेव आणि रिंगणेताई आहेत आणि सर्व मंडळीबरोबर मी आहे. या मंडळीबरोबर नामस्मरणासाठी मी त्यांच्याबरोबर चालत असतो आणि देहाचा उद्धार जर आपल्याला करायचा असेल जगतामध्ये तर फक्त नामाने होऊ शकतो. नामाशिवाय कशानेही उद्धार देहाचा होत नाही. म्हणून आपण सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा जप करावा आणि जितका जप आपण जास्त करू इतकं आपल्याला शांतता प्राप्त होईल. मन शांत होत जाईल, प्रपंचामध्ये सुख प्राप्त होतं. म्हणून नामाला कधीही विसरू नका, एक क्षणही विसरू नका. क्षणोक्षणी हाची करा विचार. प्रत्येक क्षणाला नामाचाच विचार करा आणि नाम घेत राहा. नाम घेऊ नाम विठोबासी वाहू या तत्वाप्रमाणे सर्वांनी चालावं. हरिहरादी भेद इथे कुठेही होत नाही आणि सर्वांना संत मंडळींना बरोबर घेऊन त्यांच्याच मार्गदर्शनाप्रमाणे नामाच्या मागे आम्ही चाललेलो आहोत. या ठिकाणी आज या ट्यूबचे चालक विक्रांत ढवळे यांनी याचं शूटिंग केलं आहे. त्यांनी अतिशय धर्माचं वाढवण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत. सर्वांनी प्रवचनं कीर्तनं आणि संतांनी सांगितली वचनं ऐकावेत. जगामध्ये प्रपंचामध्ये आपण सिनेमा पिक्चर सर्व पाहतच आहोत. त्याचबरोबर मनामध्ये शांतता आणि प्रपंचात शांतता निर्माण करण्यासाठी परमार्थ ही त्याच्याही पेक्षा अत्यावश्यक आहे. परमार्थ याचा अर्थ परम म्हणजे मोठा, अर्थ म्हणजे पैसा. जगातल्या पैशापेक्षा परमार्थ हा मोठा पैसा आहे. म्हणून तो तुम्ही कमवण्याचा मार्ग स्वीकारा, म्हणजेच नामाने तो मिळतो. म्हणून नामस्मरण करीत चला. श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम जय श्रीराम. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की, ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय श्रीराम. चला चला चला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला चला चला.
मला इकडे चला 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 एका लाईन मध्ये सगळे जावं व्यवस्थित एकदम छानपैकी.